वैष्णवी आणि तिची सासू रेणुका देवी या दोघींचं एकमेकांशी बिलकुल पटत नव्हतं. त्यामुळे वैष्णवीने विवेकला त्याच्या आईला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी सांगितलं. तेव्हा त्यांनी आईला वृद्धाश्रमात पाठवलं. एक दिवस असंच विवेक जेव्हा ऑफिसमधून घरी परतला तेव्हा मोबाईलची रिंग वाजली. विवेकनं कॉल रिसीव्ह केला तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला, हॅलो, तुम्ही रेणुका देवी यांचा मुलगा विवेक बोलत आहात का? हो बोला, मी विवेक बोलत आहे. मी सावली वृद्धाश्रमातून बोलत आहे. सावली वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच विवेक म्हणाला, हां बोला, काय झालं आहे? माझ्या आईची तब्येत बरी आहे ना? त्यांना काहीच त्रास तर नाही ना? विवेक काळजीत म्हणाला. तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला, हो, तुमची आई व्यवस्थित आहेत, परंतु आम्हाला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. ते आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. आमच्या वृद्धाश्रमाची जमीन सरकारने जप्त केली आहे. याच्या बदल्यात आम्हाला शहरातून 20 किलोमीटर दूर जागा दिली आहे. तिथे वृद्धाश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. आपण अपेक्षा ठेवू शकतो 1 महिन्याच्या अगोदर ते काम पूर्ण होईल. परंतु या संपूर्ण प्रकरणात आमची एक अपेक्षा आहे, वृद्ध लोकांना याचा त्रास व्हायला नको. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक विनंती करत आहोत. शक्य असेल तर 1 महिन्यासाठी तुम्ही तुमच्या आईला तुमच्या घरी घेऊन जा. जेव्हा वृद्धाश्रमांचे बांधकाम पूर्ण होईल आम्ही तुम्हाला निरोप देऊ. ठीक आहे, मी उद्या सकाळी येतो आईला घेण्यासाठी, असे बोलून विवेकने कॉल कट केला. कॉल कट झाल्यानंतर विवेक विचारात हरवला. तेव्हा वैष्णवी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन म्हणाली, कोणत्या विचारात हरवले आहात? कोणाचा कॉल आला होता? तेव्हा विवेक म्हणाला, वृद्धाश्रमातून कॉल आला होता. ते सांगत होते वृद्धाश्रमाचे शहरातून बाहेर स्थलांतर होणार आहे, त्यामुळे आपल्या आईला आपल्याला काही दिवस आपल्याजवळ ठेवावं लागेल. काय? आणि तू त्यांना होकार दिलास? वैष्णवी चकित होऊन म्हणाली, मी काय करायला हवं होतं? वैशू, माझ्या आईला असंच रस्त्यावर सोडायचं का? घ्या आता, बसल्या जागी अजून एक संकट आलं. वैष्णवी तोंड वाकडं करून म्हणाली. तेव्हा विवेक म्हणाला, वैष्णवी, अशा वेळी जेव्हा त्यांना सर्वात जास्त माझी गरज होती तेव्हा मी फक्त तुझ्या सांगण्यावरूनच आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून आलो. फक्त तुझ्यामुळे माझी आई माझ्याबरोबर राहू शकत नाही. आता तुला माझ्या आईचं काहीच दिवस इकडे राहणे तुला संकट वाटत आहे का? तेव्हा वैष्णवी रागात म्हणाली, विवेक, आपल्या घरात फक्त 2च रूम आहेत, त्यामुळे त्यांना राहायला जागा कुठे आहे? आणि आपल्या मुलाच्या बंटीच्या पोटात इन्फेक्शन झाल्या कारणाने मी ऑफिसमधून बऱ्याच सुट्ट्या घेतल्या आहेत. तर त्याची तब्येत जशाच तशी आहे. माहीत नाही हे संकट कधी येणार आहे. आता त्यात तुझी आई पण. बोलत असताना वैष्णवी उदास होऊन निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक लवकर झोपेतून उठला आणि तयार होऊन त्याच्या गाडीत बसून आईला वृद्धाश्रमातून आणण्यासाठी निघून गेला. तिथे रेणुका देवी यांना तेथील संचालिकेने अगोदरच सांगितले होते की आज त्यांना त्यांचा मुलगा घेण्यासाठी येणार आहे आणि आता या 1 महिन्यात त्या त्यांच्या मुलांच्या घरी त्याच्यासोबत राहणार आहेत. आज एवढे दिवसानंतर आपल्या मुलाला पाहायला भेटणार हा विचार करून रेणुका देवी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दुसऱ्या क्षणी उदास झाल्या. त्यांचा मुलगा त्यांच्या इच्छेने त्यांना घेण्यासाठी येत नाही, उलट आईला त्यांच्यासोबत ठेवणे त्यांची अडचण आहे. उदास मनाने रेणुका देवी त्यांचे कपडे एका बॅगेमध्ये ठेवत होत्या. बेडजवळ असलेल्या तबलावर त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो फ्रेममध्ये ठेवला होता, ज्यात त्यांचे पती राकेश कुमार यांनी त्यांचा लहान मुलगा विवेकला उचलून घेतलं होतं. बॅगमध्ये फोटो ठेवण्या अगोदर त्या फोटोला त्या प्रेमाने कुरवाळत होत्या. तेव्हा त्यांच्या कानात त्यांचा लहान विवेकचे ओरडणे घुमत होते.
रेणुका देवी अचानक त्यांच्या भूतकाळात पोहोचल्या. त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या मुलाच्या आठवणी जिवंत झाल्या. रेणुका देवी यांचा पती राकेश कुमार यांच्या सोबत गावी राहत होत्या. राकेश कुमार गावात एका सरकारी शाळेत शिकत होते. परंतु रेणुका देवी स्वतः जास्त शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्या समजूतदार आणि हुशार गृहिणी होत्या. परंतु रेणुका देवी स्वतः जास्त शिकलेल्या नव्हत्या, परंतु त्या समजदार आणि हुशार गृहिणी होत्या. गावात त्यांच्या वडिलोपार्जित वाडा होता. खूप जास्त श्रीमंत नव्हती, परंतु कोणत्या गोष्टीची काही कमतरताही नव्हती. कमतरता एकच होती, लग्नाचे 5 वर्ष निघून गेल्यानंतरही त्यांना मुलबाळ झालं नव्हतं. माहीत नाही कित्येक तीर्थयात्रा केल्या कित्येक तीर्थयात्रा केल्या, कित्येक नवस केले. शेवटी देवाने त्यांची प्रार्थना स्वीकार केली. विवेकच्या रूपात त्यांना बाळाचं सुख मिळालं. आई बाबा खूप प्रेमाने त्यांच्या मुलांचे संगोपन करत होते. छोटा विवेक तर त्याच्या आईशिवाय जेवण पण करत नव्हता. त्याचं थोडंसं रडणं ऐकून पण रेणुका देवी सर्व काम सोडून धावत यायच्या. त्यांच्या मुलाला पाहून त्यांना खूप आनंद व्हायचा. ते विचार करत होते, रिटायर झाल्यानंतर त्यांची खूप सेवा करेल. विवेक ते दोघे तेव्हा आरामात त्यांचे उर्वरित आयुष्य करीत. विवेक त्यांच्या वडिलांना त्यांच्या शिक्षणात कधी काही कमतरता येऊ दिली नाही. शाळा संपल्यानंतर त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत झाला होता. त्याच्यासोबत काम करणारी वैष्णवी त्याला आवडू लागली आणि लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वैष्णवी एक आधुनिक मुलगी होती. तिला खूप स्वच्छंद राहणे आवडत होते. लहान असताना तिच्या आईचे निधन झाले होते. तेव्हा तिच्या वडिलांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी वैष्णवीला हॉटेलमध्ये पाठवले होते. हॉस्टेलमध्ये पाठवलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नोकरी करायला सुरुवात केली. परंतु या प्रवासात तिला कुटुंब काय असते हे समजलेच नाही. जेव्हा विवेकने त्यांच्या आवडीबद्दल त्यांच्या आईवडिलांना सांगितलं, तेव्हा रेणुका देवी आणि राकेश कुमार यांनी त्यांच्या मनाला हा विचार करून शांत केलं की ही देवाची इच्छा असेल तर आजकाल मुलं त्यांच्या इच्छेने लग्न करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाच्या हलव्यासाठी या लग्नासाठी होकार दिला. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलाच्या आनंदासाठी या लग्नासाठी होकार दिला. परंतु वैष्णवीने विवेकला लग्न झाल्यानंतर स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं, तिला तिच्या आयुष्यात कोणाची लुडबुड आवडणार नाही आणि तिला गावात राहायचं पण नाही. वैष्णवीने बोलणं ऐकून विवेक मात्र थक्क झाला होता. त्याने त्याच्या पत्नीला समजविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने एक ऐकून घेतलं. परंतु तिने एक ऐकून घेतलं नाही. शेवटी शहरात राहण्याचा विचार करून ते दोघे रामपूर या गावातील नामांकित कंपनीत नोकरीवरील रुजू झाले. नंतर त्यांच्या आईवडिलांना सोडून शहरात त्यांचं नवीन आयुष्य चालू केलं. गावात रेणुका देवी आणि राकेश कुमार मन मारून राहू लागले. राहून रेणुका देवी विचार करत होत्या. कित्येक स्वप्न पाहिली. तेव्हा सुनेच्या आगमनानंतर त्या तिच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव पण करतील.
परंतु त्यांचे सर्व स्वप्न अर्धवट राहिली. हळूहळू वेळ निघून जात होत्या. त्यांचा मुलगा विवेक आता 2 मुलांचा बाबा झाला होता आणि राकेश कुमार त्यांच्या नोकरीमधून निवृत्त झाले. रेणुका देवी आणि राकेश कुमार यांना वाटत होतं त्यांच्या नातवंडांचे लाड करावे. कधीकधी ते त्यांच्या नातवंडांना भेटायला गेले तर ते 4 ते 5 तास तिथे थांबून गावी परत यायचे. परंतु त्यांचा मुलगा आणि सून त्यांना कधीच त्यांच्यासोबत राहा असे म्हणाले नाही. परंतु तरी गावात दोघे मिळून राहत होते, त्यामुळे त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित चालू होती. परंतु एक दिवस अचानक राकेश कुमार यांचं एका रोड अपघातात निधन झालं. त्या दिवशी रेणुका देवी यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्या आतून तुटून गेल्या होत्या. वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून विवेक लगेच त्याची पत्नी आणि लेकरांना घेऊन गावी पोहोचला. परंपरेनुसार सर्व विधी पार पडल्या. त्यांची सून वैष्णवी विधी पूर्ण करून 4 दिवसानंतर मुलांना घेऊन परत रामपूर येथे परत गेली. परंतु विवेक 15 दिवस गावातच थांबला होता. सर्व काही विधी परंपरा पूर्ण करून विवेक परत निघाला. तेव्हा असे सांगून निघाला, लवकरच आईला आमच्यासोबत रामपूरला घेऊन जाणार आहे. एके दिवशी शेजारी असलेली शोभा विचारपूस करण्यासाठी आली असता रेणुका देवी यांनी त्यांना सांगितलं, आता त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्यासोबत शहरात घेऊन जावं लागणार आहे. तेव्हा शेजारीण म्हणाली, रेणुका देवी, तुम्ही काय बोलत आहात? त्याला न्यायच होतं तर अगोदर का नेलं नाही? किंवा दिवस झाले तरी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर तरी तो आलाच नाही. आणि आजकालच्या सुनांना कुठे आवडते सासू सासऱ्यांसोबत राहायला? तू वर्तमानपत्र वाचत असतेस का नाही? आजकालची मुलं आपल्या वडिलांना आई वडिलांना आपल्यासोबत ठेवत नाहीत. खूप झालं. पैसे देऊन त्यांचं कर्तव्य पुन्हा इथे स्त्री करताना हे सर्व ऐकून रेणुका देवी यांना धक्का बसला. त्यानंतर स्वतःच्या मनाला समजावत म्हणाल्या, नाही, माझा मुलगा असा नाही, तो मला घ्यायला नक्कीच येईल. रेणुका देवी यांनी त्या शेजारींच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. पण मुलाची वाट पाहता पाहता 6 महिने निघून गेले. विवेक त्यांना घेण्याची आलाच नाही. आता एकटेपणा त्यांना खाऊ लागला. आता त्या आजारी राहू लागल्या. या सर्व गोष्टी जेव्हा विवेकला समजल्या तेव्हा त्याला राहवले नाही. परंतु जेव्हा त्याने गावी जाऊन आईला शहरात आणायचे घरात सांगितलं तेव्हा वैष्णवी भांडण करायला लागली. तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं, एक तर या घरात तुम्ही आईला ठेवू, नाही तर वैतागून विवेकने त्याच्या आईची राहण्याची व्यवस्था शहरातील एका वृद्धाश्रमामध्ये केली. तिथे प्रत्येक सुखसोयी उपलब्ध होत्या. 2 नव्हत्या. आता तुम्ही सोडणार नाही. मुलांचे बोलणे ऐकून घरातील वातावरण आनंदी झालं. परंतु घरात हसण्याचा आवाज घुमू लागला. मित्रमैत्रिणींनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणूस देवाला अपत्य का मागतो यासाठी म्हातारपणी तेच मूल त्यांची कठीण बनले आहे. यासाठी म्हातारपणी तेच मूल त्यांची काठी बनतील आणि आयुष्यातील शेवटचा प्रवास आरामात त्यांच्या नातेवाईकांसोबत हसत खेळून निघून जाईल. आई बाबा त्यांच्या मुलीसाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करतात. प्रत्येक सुखसुविधा त्यांना देऊन त्यांचा सांभाळ करतात. त्यामुळे मुलांचे कर्तव्य आहे, आयुष्याच्या या वळणावर जेव्हा घरातील वृद्ध व्यक्तीला यांचा हवा आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या आईवडिलांसाठी हे सर्व कर्तव्य पूर्ण करायलाच हवे, ज्यांची ते अपेक्षा करतात. मित्रमैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.